विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डी मॉर्गन्स फर्स्ट आणि सेकंड थेरम आणि त्याचा प्रूफ विथ ट्रूथ टेबल पाहिलं. आज आपण युनिव्हर्सल गेट किंवा त्यालाच आपण बेसिक बिल्डिंग ब्लॉक गेट असं सुद्धा म्हणतो ते बघणार आहोत. आपल्याकडे दोन गेट जे काय आहेत, नॅन्ड गेट आणि नॉर गेट, या दोन गेटला आपण युनिव्हर्सल गेट किंवा बेसिक बिल्डिंग ब्लॉक गेट असं म्हणतो. कारण काय? बिकॉज विथ द हेल्प ऑफ दीज गेट वी कॅन कन्स्ट्रक्ट ऑल टाइप्स ऑफ बेसिक गेट लाईक आवर अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, as well as remaining derived gate like NAND, NOR, XOR. So first of all, सुरुवातीला आपण काय करू, NAND गेट ॲज अ बेसिक बिल्डिंग ब्लॉक म्हणून बघू. तर या NAND गेट एक किंवा एकापेक्षा जास्त NAND गेट वापरून आपण बेसिक गेट आधी तयार करू आणि त्याच्यानंतर NAND पासून NOR आणि XOR बघू. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण काय करू, पहिलं गेट मी कन्स्ट्रक्ट करतोय बिल्डिंग ऑफ नॉट गेट बाय मीन्स ऑफ नॅन्ड गेट. नॅन्ड गेटच्या सहाय्याने मी नॉट गेट कन्स्ट्रक्ट करतोय. आता आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे नॉट गेटला किती इनपुट असतात. नॉट गेट हॅज ओनली वन इनपुट अँड वन आउटपुट. बट आवर नॅन्ड गेट बाय मीन्स ऑफ विच we have to construct NOT gate. This NAND gate has two inputs. NAND gate ला दोन इनपुट असतात, NOT gate ला एक इनपुट असतं. म्हणून काय करणार आपण, याचे जे दोन इनपुट आहेत ते एकमेकांना शॉर्ट करून त्याला एक कॉमन इनपुट देऊ. आता मी NAND गेटचा सिम्बॉल ड्रॉ करतो. NAND गेटचा सिम्बॉल हा अशा प्रकारचा आहे. त्याला हे दोन इनपुट मी दाखवले. मी हे दोन्ही इनपुट एकमेकांना शॉर्ट करून त्याला एक कॉमन इनपुट देणार. त्याला मी म्हणणार इनपुट ए. याचा आउटपुट मला बघायचं, वाय आउटपुट काय असेल. यू नो व्हेरी वेल अँड गेट परफॉर्म्स मल्टिप्लिकेशन ऑपरेशन और डॉट ऑपरेशन. whereas this not gate, this bubble indicates not gate. So this not gives us invert output. That means this A input will be multiplied at here, and due to this bubble I have get its invert. ठीक आहे. मला काय मिळतं, हे जे काय अँड गेट आहे हे मला मल्टिप्लिकेशन ऑपरेशन देत आहे. म्हणजे A या दोन्ही इनपुटला गेला, A मल्टिप्लाय बाय A, 1 मल्टिप्लाय बाय 1 1, 0 मल्टिप्लाय बाय 0 0. म्हणून मी फक्त ए म्हणणार याचं मल्टिप्लिकेशन. आणि हा जो काय बबल आहे नॅन्ड गेटच्या आउटपुटला, तो बबल आपल्याला काय देतो, नॉट ऑपरेशन. नॉट ऑपरेशन म्हणजेच काय, इनपुट जे काय असेल त्याचं इन्व्हर्ट आपल्याला आउटपुट मिळतं. म्हणून माझं जे काय इनपुट ए होतं ते मला या नॅन्ड गेटच्या आउटपुटला त्याचा कॉम्प्लिमेंट मिळाला, इन्व्हर्ट होऊन मिळाला. म्हणजे माझं इनपुट 0 असेल तर 1 मिळेल, 1 असेल तर 0 मिळेल. हे होतं आपलं नॉट गेट बाय मीन्स ऑफ नॅन्ड गेट. आता या नॉट गेट मध्ये मी बघतो, नंतर मला अँड दिसतोय. मी काय केलं, नॅन्ड गेट मध्ये आधी एन दिसला, दॅट इज फॉर नॉट. म्हणून मी सुरुवातीला नॉट गेट कन्स्ट्रक्ट केलं, बिल्डअप केलं. आता मला दिसतोय याच्यात अँड, म्हणून मी काय करेल, सेकंड गेट जे काय मला कन्स्ट्रक्ट करायचं आहे, बिल्डअप करायचं आहे, ते सेकंड गेट मी अँड गेट तयार करणार. अँड गेट बाय मीन्स ऑफ नॅन्ड गेट. आता मला याच्यासाठी त्याच्या बुलियन इक्वेशन कडे जावं लागेल. नॅन्ड गेटचं बुलियन इक्वेशन काय आहे, नॅन्ड गेटचं बुलियन इक्वेशन आपण लिहितो ए डॉट बी होल कॉम्प्लिमेंट. whereas अँड गेट बुलियन इक्वेशन इज व्हॉट, दॅट इज अवर ए डॉट बी सिम्पली. क्लिअर. आता मला ए डॉट बी याचा कॉम्प्लिमेंट आहे, त्याला मला ए डॉट बी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मी जर का याचा डबल्स कॉम्प्लिमेंट जर का घेतला, आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे ए डबल्स कॉम्प्लिमेंट इज नथिंग बट माय ए. लाईक दॅट ए डॉट बी डबल्स कॉम्प्लिमेंट इज नथिंग बट माय ए डॉट बी सिम्पली. म्हणून मी काय करणार,
याच्यासाठी मला 2 नॅन्ड गेट वापरावे लागतील. एक नॅन्ड गेटला मी 2 इनपुट देणार ए आणि बी ॲज इट इज. त्याचं आउटपुट मला हे एवढं मोठं मिळेल आणि त्याला त्या पूर्ण याचा मी कॉम्प्लिमेंट घेणार. म्हणजे ते पूर्ण 2 हे जे काय आहे हे मला काय करायचं, एका नॉट गेटला कनेक्ट करायचं. म्हणजे नॉट गेटच्या आउटपुटला मला बबल मिळेल. ठीक आहे. त्याच्यामुळे डबल्स कॉम्प्लिमेंट मला मिळाल्यामुळे मला आउटपुट ए डॉट बी मिळेल. आता मी काय करतो, पहिला नॅन्ड गेट ड्रॉ करतो ज्याला 2 इनपुट असतील. फर्स्ट नॅन्ड गेट हॅव्हिंग माय 2 इनपुट्स, सेपरेट इनपुट्स ए अँड बी. याचं आउटपुट मला माहिती आहे ते काय मिळेल, ए डॉट बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे हे मला इथून इतकं हे मिळालं. आता मला या पूर्णचा कॉम्प्लिमेंट पाहिजे. म्हणजे हे नॉट गेट मी इथं लावलंय. हे जे काय आउटपुट आहे हे जर का मी या नॉट गेटला कनेक्ट केलं तर मला याचं डबल्स कॉम्प्लिमेंट मिळणार. मग मी हे गेट इथं कनेक्ट करतो. दुसरं नॅन्ड गेट मी वापरणार. त्या दुसऱ्या नॅन्ड गेटला पहिल्या नॅन्ड गेटचं आउटपुट जे काय असेल ते मी कनेक्ट करतो. याचे दोन्ही इनपुट मी एकमेकांना शॉर्ट केले, त्याला याचा आउटपुट जोडले. आता मला मिळणार ते फायनल आउटपुट y इक्वल्स टू इनपुट ऑफ फर्स्ट नॅन्ड गेट. पहिल्या नॅन्ड गेटचं इनपुट जे काय आहे ह्या दुसऱ्या नॅन्ड गेटला मला आउटपुट काय मिळेल, पहिल्या नॅन्ड गेटचं इनपुट y इक्वल्स टू ए डॉट बी होल कॉम्प्लिमेंट. हे झालं माझं इनपुट जसं तर तसं. नॉट गेटमुळे मला काय मिळेल, पुन्हा एक त्याचा कॉम्प्लिमेंट मिळेल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिस इज नथिंग बट माय ए डॉट बी ओन. क्लिअर. म्हणजे 2 नॅन्ड गेट अशा पद्धतीने जर का मी कनेक्ट केले तर मला या नॅन्ड गेट पासून अँड गेटचं आउटपुट मिळू शकते. आता 2 बेसिक गेट माझे तयार झाले नॅन्ड पासून, नॉट आणि अँड. आता आपलं राहिलं तिसरं बेसिक गेट. तिसरं बेसिक गेट कोणतं आहे आपल्याकडे, दॅट इज अवर ऑर गेट. नाउ I have to construct NOR gate by means of NAND gate. आता पुन्हा मला याच्या बुलियन इक्वेशन कडे जावं लागेल. मग जो बुलियन इक्वेशन आहे नॅन्ड गेटचं मी वापरणार आहे नॅन्ड गेट. त्याचं बुलियन इक्वेशन आहे मग जो ए डॉट बी होल कॉम्प्लिमेंट. आणि मला ऑर गेटचं आउटपुट पाहिजे ए प्लस बी. हे मला आउटपुट पाहिजे. आता मला ऑर गेटचं हे आउटपुट नॅन्ड गेटचे या बुलियन इक्वेशन पासून मिळवायचं. सेकंड थेरम स्टेटेड एज कॉम्प्लिमेंट ऑफ प्रॉडक्ट इक्वल्स टू द सम ऑफ द कॉम्प्लिमेंट्स. असं आपण डी मॉर्गन्स सेकंड थेरम मध्ये म्हटलं. आता इथं मला दिसतोय ए डॉट बी होल कॉम्प्लिमेंट. मला माझं रिक्वायरमेंट काय होतं, प्लस साईन. मला डी मॉर्गन सेकंड थेरम वापरून प्लस साईन मिळालं. आता मला हे जे काय कॉम्प्लिमेंट मिळालेले आहेत इंडिव्हिज्युअल, ठीक आहे, त्याचं जर का मी पुन्हा डबल्स कॉम्प्लिमेंट घेतला, म्हणजे जर का मी इंडिव्हिज्युअल नॉट गेट बाय मीन्स ऑफ नॅन्ड गेट जर का वापरलं, नॉट गेट बाय मीन्स ऑफ नॅन्ड गेट, हे जर का मी कनेक्ट केला इंडिव्हिज्युअल इनपुटला, तर मला नॅन्ड गेटच्या साहाय्याने आउटपुट हे मिळणार आहे. हे जर का मी या पद्धतीने घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे डबल्स कॉम्प्लिमेंट इज नथिंग बट इनपुट एज इट इज. म्हणजे मला ए डबल्स कॉम्प्लिमेंट प्लस बी डबल्स कॉम्प्लिमेंट इज नथिंग बट माय ए प्लस बी, दॅट इज द आउटपुट ऑफ माय ऑर गेट. म्हणून मी काय करणार, आता याचा डायग्राम ड्रॉ करतोय. एक मला नॅन्ड गेट लागणार आहे, जे नॅन्ड गेट मी नॉट गेट म्हणून वापरणार आहे. नॉट गेट म्हणून जे गेट वापरतो त्याच्यासाठी आपण दोन्ही इनपुट शॉर्ट करतो, त्याला एक इनपुट देतो, त्याचा आउटपुट मला कॉम्प्लिमेंट मिळेल. त्याच पद्धतीने मी दुसरं नॅन्ड गेट कनेक्ट करणार आहे. दुसऱ्या नॅन्ड गेटला सुद्धा मला नॉट गेट म्हणूनच वापरायचं आहे. म्हणजे मी त्याचे दोन्ही इनपुट पुन्हा एकमेकांना शॉर्ट करेल, त्याला दुसरं व्हेरिएबल इनपुट देईल जे की माझं असेल बी. आता फायनली मी या दोन्ही गेटला, जे की माझं फर्स्ट आणि सेकंड गेट आहे, मी त्याला नंबर देऊन टाकतो. हे दोन्ही गेट मी एका तिसऱ्या गेटला मी कपल करणार. म्हणजे या दोन्ही गेटचं जे काय आउटपुट आहे
मी एका तिसऱ्या अँड गेटला कनेक्ट करणार आणि तिथून मला मिळेल फायनल आउटपुट, जे की फायनल आउटपुट मला दिसेल y इक्वल्स टू इनपुट याचं होतं बी, म्हणून मला इथं मिळेल बी कॉम्प्लिमेंट. आता या गेटला आउटपुट मला काय मिळेल, पहिलं इनपुट ॲज इट इज ए कॉम्प्लिमेंट, दुसरे इनपुट ॲज इट इज बी कॉम्प्लिमेंट. ड्यू टू धिस अँड आय हॅव डॉट अँड ड्यू टू धिस बबल दॅट मीन्स NAND आय हॅव होल कॉम्प्लिमेंट. Again by means of De Morgan's theorem, let put A complement equals to C and B complement equals to D. Suppose मी जर का असे पुटअप केले तर मला काय मिळेल, C dot D whole complement equals to C complement plus D complement. Now put the value of C and D. We get A doubles complement plus B doubles complement. काय मिळेल आपल्याला, A doubles complement plus B doubles complement. That can be written as simply A plus B. Clear? तर अशा प्रकारे आपण NAND गेट पासून तीनही बेसिक गेट बनवले. पहिल्या नॉट गेट साठी मला एकच NAND गेट लागलं. दुसरं गेट मी बनवलं अँड गेट, त्याच्यासाठी मला 2 NAND गेट लागले. आणि तिसरं बेसिक गेट मी बनवलं ऑर गेट, त्याच्यासाठी मला 1, 2 आणि 3 NAND गेट लागले. हा सिक्वेन्स जर का आपण लक्षात ठेवला तर इझिली आपण ड्रॉ करू शकतो. नॉट गेट साठी 1 अँड गेट, NAND साठी 2 आणि OR साठी 3 बेसिक गेट आपले झाले. आता मला हे OR गेटचं आउटपुट मिळालं. समजा मला जर का याच्यापासून या NAND गेट पासूनच OR मिळाला, आता मला राहिलं कोणतं, एक डिराइव्ड गेट, NOR गेट. OR पासून NOR आपण तयार करू शकतो. आउटपुट ऑफ OR इफ कनेक्टेड टू द NOT गेट, then that output will be inverted. ORचं आउटपुट जर का मी एका NOT गेटला जोडलं तर ते मला इन्व्हर्ट होऊन मिळेल. म्हणजेच काय झालं, माझं NORचं आउटपुट. म्हणजेच या NAND गेट पासून NOR गेट जर का मला बनवायचं असेल तर अलीकडे मला एक NOT गेट टाकावं लागेल. आणि NOT गेट NAND गेट द्वारे मी असं बनवतो. म्हणजे मी काय करेल, याच्या आउटपुटला जर का मी एक NOT गेट कनेक्ट केलं युझिंग NAND गेट, आणि हे आउटपुट जर का मी त्याला जोडलं, इथं मला आउटपुट काय मिळालेलं आहे, हिअर इज आय हॅव गॉट A प्लस B. ड्यू टू धिस फोर्थ NAND गेट, या चौथ्या NAND गेटमुळे मला काय मिळेल, हे चौथं NAND गेट मी कशात वापरलेलं आहे, नॉट गेट. म्हणजे जे काय माझं इनपुट होतं त्याचं कॉम्प्लिमेंट मला आउटपुटला मिळणार. म्हणजेच नॉर गेटचं आउटपुट मला मिळेल इथं y इक्वल्स टू A प्लस B होल कॉम्प्लिमेंट. दिस विल बी माय आउटपुट ऑफ नॉर गेट. म्हणजे ऑर बनवलं आपण, ऑरला जर काही एक नॉट गेट वापरलं जे की NAND गेट पासून आपण तयार करणार आहोत, ते जर का कनेक्ट केलं तर आपल्याला सोबतच नॉर गेटचा ट्रूथ टेबल मिळतो, नॉर गेटचा आउटपुट मिळतो. म्हणजेच नॉट साठी 1 गेट, अँड साठी 2 गेट, ऑर साठी 3 गेट, आणि त्याच्यापासूनच मला नॉर बनवायचं असेल तर चौथं गेट मी या पद्धतीने जोडलं तर माझं डिराइव्ड गेट सुद्धा झालं एक नॉर गेट बाय मीन्स ऑफ NAND गेट. आता आपलं शेवटचं गेट राहिलं XOR गेट. आता XOR गेट आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. XOR गेटचं बुलियन इक्वेशन आपल्याजवळ आहे y इक्वल्स टू A कॉम्प्लिमेंट B प्लस A B कॉम्प्लिमेंट. हे आपण सिम्पली नोट करतो, याचं A XOR B ते आपण लिहितो अशा प्रकारे. क्लिअर. तर आता या बुलियन इक्वेशन पासून मी लॉजिकल सर्किट डायग्राम ड्रॉ केला. या लॉजिकल सर्किट डायग्राम मध्ये मी या 2 व्हेरिएबल इनपुट लाईन वापरल्या आहेत A B. त्याला A कॉम्प्लिमेंट
अशा प्रकारे घेतला. बी डायरेक्ट त्याला जोडला. याच्यामध्ये साईन नाही म्हणजे डॉट साईन. डॉट साईन म्हणजेच काय झालं, अँड गेट वापरलं. तसंच दुसरं ए इनपुट डायरेक्ट, बी कॉम्प्लिमेंट म्हणजे नॉट गेट. याच्यामध्ये पुन्हा साईन नाही म्हणजे डॉट साईन म्हणजे पुन्हा एक मी अँड गेट वापरलं. हे दोन्ही एका प्लस साईनने जोडलेले. आपल्याला माहिती आहे प्लस साईन कोण देतं तर ऑर गेट. त्या पद्धतीने या दोघांच्या आउटपुटला मी एक ऑर गेट जोडलं. त्याला मला फायनल आउटपुट मिळालं y इक्वल्स टू धिस वन. मला आउटपुट हे मिळालं. आता मला हे एवढा मोठा आउटपुट नॅन्ड गेटच्या सहाय्याने तयार करायचं. एक्सऑर गेट मला नॅन्ड गेटच्या सहाय्याने तयार करायचं आहे. म्हणून मी काय करणार, दोन व्हेरिएबल लाईन मी ड्रॉ करणार, ए आणि बी. या दोन माझ्या व्हेरिएबल लाईन्स. लेट्स माय ए अँड बी. आता मला सुरुवातीला काय पाहिजे, ए पासून नॉट गेट. मी ए पासून एक लाईन काढतो, त्याला नॉट गेट कनेक्ट करतो युझिंग नॅन्ड गेट. नॉट गेट युझिंग नॅन्ड गेट आपण पाहिलं. त्याच्यासाठी आपल्याला नॅन्ड गेट वापरावं लागतं. नॅन्ड गेटचे दोन्ही इनपुट एकमेकांना शॉर्ट करून त्याच्यापासून आपण नॉट गेट तयार करतो. म्हणजे हे गेट माझं झालं या पहिल्या नॉट गेटच्या इकडून. दुसरं मला काय पाहिजे, डायरेक्ट दुसरं गेट जे दुसरं इनपुट जे काय बी ते माझं डायरेक्ट जाईल. ठीक आहे. आता त्याच्या पुढे काय वापरायचं आहे मला, अँड गेट. अँड गेट साठी मी काय केले, दोन नॅन्ड गेट वापरलेत. मग मी काय करतो आता, या अँड गेट साठी पुढे दोन नॅन्ड गेट वापरतो. हे बी इनपुट मी डायरेक्ट घेतलं, त्याच्यासाठी दोन नॅन्ड गेट मी वापरणार आहे. पहिलं नॅन्ड गेट, त्यालाच दुसरं नॅन्ड गेट नॉट गेट म्हणून मी वापरणार. म्हणजे हे झालं माझं अँड गेट, जे की हे गेट. ठीक आहे. आता त्याच पद्धतीने मी खाली येतो. खालच्या साईडला मला काय दिसतं, बी ए इनपुट डायरेक्ट. ए इनपुट मी डायरेक्ट घेतो. बी इनपुटला मला एक नॉट गेट पाहिजे. बी इनपुट नॉट गेट बाय मीन्स ऑफ नॅन्ड गेट मी बघतोय आहे, जे की आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ते मी जोडलं. आता या दोन्ही गेटला पुन्हा मला काय करायचंय, अँड गेट वापरायचं. म्हणजे वरच्या सारखंच मी कनेक्ट करतोय. वरच्या सारखं पुन्हा मी या ठिकाणी जोडतो नॅन्ड गेट. आता पुन्हा त्याच्या पुढे नॉट गेट युझिंग नॅन्ड गेट. म्हणजे हेही माझं काय झालं आता, दिस इज ऑल्सो माय दिस गेट, दॅट इज माय अँड गेट. हे माझं झालं नॉट गेट, दिस वन. हे माझं झालं नॉट गेट, दिस वन. आता मला काय करायचंय, ऑर गेट. ऑर गेट साठी मला किती नॅन्ड गेट लागतात, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं. सॉरी, आपल्याला काय कनेक्ट करायचंय, ऑर गेट. ऑर गेट साठी आपल्याला किती नॅन्ड गेट लागतात, 3. आणि ते कसे वापरायचे, तर पहिलं गेट जे काय असेल ते माझं नॉट गेट म्हणून असेल, नॅन्ड गेट. दुसरं जे काय असेल ते माझं नॉट गेट म्हणून असेल, नॅन्ड गेट. आणि या दोघांचं आउटपुट मी एका पुन्हा नॅन्ड गेटला कनेक्ट करणार. ते मला देणार आउटपुट ऑफ माय ऑर गेट. हा जो काय एवढा आहे, दिस इज माय दिस वन गेट, दॅट इज माय ऑर गेट. ठीक आहे. म्हणजे मी काय केलं, हा जो काय डायग्राम आहे याच्यामध्ये जे काय मी वेगवेगळे बेसिक गेट वापरले होते, नॉट अँड ऑर, नॉट अँड ऑर. म्हणजे मला हे याचं जे काय आउटपुट मिळत आहे ते आउटपुट मला एवढ्या सर्किटद्वारे मिळेल. आता याच्यामध्ये किती गेट झाले, आता इथं जर का आपण सपोज इनपुट म्हटलं मी ए,
इथं मिळेल मला ए कॉम्प्लिमेंट, इथं मिळेल मला याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए डबल्स कॉम्प्लिमेंट. दॅट ए डबल्स कॉम्प्लिमेंट इज नथिंग बट माय ए. तसंच इथं मला दिसत आहेत हे दोन्ही गेट एकमेकांना सिरीज मध्ये, म्हणून हा ए जो काय तो मला डायरेक्ट इथं मिळतोय, म्हणून मी हे दोन गेट कॅन्सल करू शकतो. म्हणजेच मला आता 1 2 3 4 5 हे दोन गेट जे काय ते निघाले, हे दोन आणि हे दोन असे 4 गेट मी या सर्किट डायग्राम मधनं काढून टाकले. याचं आउटपुट डायरेक्ट मी इथं जोडणार, याचं आउटपुट मी डायरेक्ट इथं जोडणार. म्हणजे हे डायरेक्ट आउटपुट मी याला जोडणार, हे आउटपुट मी याला जोडणार. मला आउटपुट जे काय आहे ते इथून इथं कॉम्प्लिमेंट मिळणार आहे, इथं तो डबल्स कॉम्प्लिमेंट होणार आहे. म्हणजे हेच मला इथं मिळतंय, म्हणून या 4 गेटची मला आवश्यकता नाही. म्हणजे एक्सऑर गेट बनवण्यासाठी आता मला किती गेट लागतात? 1 2 3 4 5. 5 जर का मी नॅन्ड गेट वापरले तर 5 नॅन्ड गेटच्या साह्याने मी एक्सऑर गेट कन्स्ट्रक्ट करू शकतो. 5 नॅन्ड गेटच्या साह्याने आपण सुरुवातीपासून जर का सिक्वेन्स लक्षात ठेवला, सिरीज लक्षात ठेवली, तर नॉट गेट साठी आपल्याला 1 नॅन्ड गेट लागलं, अँड साठी 2 नॅन्ड गेट, ऑर साठी 3 नॅन्ड गेट, नॉर साठी 4 नॅन्ड गेट, आणि एक्सऑर गेट साठी आपल्याला किती गेट लागतात? 5 नॅन्ड गेट. म्हणजे या पद्धतीने जर का तुम्ही सिक्वेन्स जर का लक्षात ठेवला, पहिल्यासाठी 1, दुसऱ्यासाठी 2, तिसऱ्यासाठी 3, चौथ्याला 4, पाचव्याला 5 गेट लागणार आहेत नॅन्ड गेट. अशा प्रकारे आपण एक्सऑर गेट नॅन्ड गेटच्या सहाय्याने बनवू शकतो, ज्याला की आपल्याला ऍक्च्युअल 1 2 3 4 आणि 5 नॅन्ड गेट वापरून एक्सऑर गेटचं आउटपुट आपण मिळवू शकतो. समजलं? आता आपण युनिव्हर्सल गेट किंवा बेसिक बिल्डिंग ब्लॉक गेट, नॉर गेट म्हणून बघणार आहोत. आपल्याला नॉर गेट पासून बेसिक गेट तयार करायचे. नॅन्ड पासून आपण बेसिक आणि डिराइव्ड गेट, नॉर आणि एक्सऑर कन्स्ट्रक्ट केले. आपण नॉर गेटच्या साह्याने, दिस नॉर गेट इज कॉल्ड एज युनिव्हर्सल गेट or basic building block gate, because with the help of this gate we can construct all type of basic gate as well as derived gate. So in this NOR gate we have AND, that means firstly we have to construct NOT gate. आपल्याला आधी बनवायचे नॉट गेट. सुरुवातीला मी नॉट गेट बनवतो. आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे नॉट गेटला 1 इनपुट असतं आणि नॉर गेटला आपल्याकडे 2 इनपुट आहेत. ते दोन्ही इनपुट आपण एकमेकांना कनेक्ट करू आणि तिथून एक कॉमन इनपुट देऊ. ठीक आहे, त्या पद्धतीने मी नॉर गेटचा सिम्बॉल काढतो, कारण मला नॉर गेटच्या साह्याने नॉट गेट बनवायचं. हे त्याचे 2 इनपुट, ते मी दोघे एकमेकांना कॉमन करणार आणि त्याला 1 इनपुट देणार. 1 आउटपुट मला मिळेल. आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्याचा कॉम्प्लिमेंट आपल्याला मिळतो, जे की नॉट गेटचं माझं आउटपुट आहे. इनपुट ए, आउटपुट विल बी इट्स कॉम्प्लिमेंट. सेकंड गेट मला बनवायचं आहे, म्हणजे नॉट गेट बनवण्यासाठी मला 1 नॉर गेट लागेल, जसं आपण आधी पाहिलं नॅन्ड गेट मध्ये त्या पद्धतीने. आता मला पुढे दिसतंय ऑर, म्हणून मी सेकंड नंबरला ऑर गेट बनवणार. ऑर गेट युझिंग नॉर गेट. आता याच्यासाठी काय आहे? नॉरचं बुलियन इक्वेशन ए प्लस बी होल कॉम्प्लिमेंट, हे आहे माझं नॉरचं बुलियन इक्वेशन. मला ऑरचं बुलियन इक्वेशन पाहिजे. ऑरचं बुलियन इक्वेशन आहे माझं ए प्लस बी. हे मला कसं मिळेल? आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं, डबल्स कॉम्प्लिमेंट घेतला तर आपलं इनपुट ऍज इट इज मिळते. आपण म्हटलं होतं ए डबल्स कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू ए. अकॉर्डिंग टू दॅट ए प्लस बी डबल्स कॉम्प्लिमेंट इज सिम्पली माय ए प्लस बी. म्हणजेच मी एक गेट वापरणार जे की माझं नॅन्ड गेट असेल जसंच्या तसं, आणि त्याला नॉट गेट, सॉरी, मी काय करणार, एक गेट वापरणार जे की माझं नॉर गेट जसंच्या तसं असेल, आणि दुसरं नॉर गेट मी नॉट गेट म्हणून वापरणार. आता मी डायग्राम काढतो.
पहिलं नॉर गेट मी जसंच्या तसं देतो, ज्याला की दोन इनपुट असतील, ते दोन्ही इनपुट माझे सेपरेट असतील. तिथं ए आणि बी इनपुट, याचा आउटपुट मला मिळेल ए प्लस बी होल कॉम्प्लिमेंट. आता याला मला नॉट गेट वापरायचं आहे, म्हणजे नॉर गेटच्या साहाय्याने मी नॉट गेट शिकलेलो आहे. दॅट इज लाईक दिस. त्याचे दोन्ही इनपुट मी शॉर्ट करणार, हे आउटपुट मी त्याला देणार. याचा आउटपुट काय मिळेल, हे जे काही इनपुट आहे त्याचं कॉम्प्लिमेंट, म्हणजे फायनल आउटपुट मला काय मिळेल, ए प्लस बी होल कॉम्प्लिमेंट. हे इनपुट जसंच्या तसं. या नॉट गेटमुळे मला पुन्हा त्याचा कॉम्प्लिमेंट मिळणार आहे, म्हणजेच मला आउटपुट मिळेल ऑर गेटचं, दॅट इज माय ए प्लस बी. क्लिअर. आता मला ऑर गेट झालं, ज्याच्यासाठी मला 2 गेट लागतात. 2 नॉर गेटच्या साहाय्याने मी ऑर गेट बनवू शकतो. आता माझं राहिलं शेवटचं गेट, तिसरं गेट आहे माझं अँड गेट. मी आता अँड गेट बनवतो बाय मीन्स ऑफ नॉर गेट. आता पुन्हा मी नॉर गेटचं बुलियन इक्वेशन बघतो. नॉर गेटचं बुलियन इक्वेशन मधून आहे ए प्लस बी होल कॉम्प्लिमेंट, आणि मला अँड गेट पाहिजे. अँड गेटचं बुलियन इक्वेशन आहे ए डॉट बी. आपल्याजवळ डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम आहे. डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम आपल्याला काय सांगते, ए प्लस बी होल कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट. आता मला हे कॉम्प्लिमेंट मिळाले. आता जर का मी याचा पुन्हा डबल्स कॉम्प्लिमेंट जर का घेतला, म्हणजेच मी जर का इनपुटला आधी जर का नॉट गेट वापरले, तर मला आउटपुट ए डॉट बी मिळणार आहे. म्हणून मी तो डायग्राम कंप्लीट करतो. आता नॉट गेटच्या साहाय्याने मी पहिलं नॉट गेट बनवतो. नॉट गेटसाठी आपल्याला माहिती आहे दोन्ही इनपुट एकमेकांना कॉमन करायचे, त्याला एक कॉमन इनपुट द्यायचं ए. हे झालं माझं पहिलं नॉर गेट. दुसरं नॉर गेट मी तसंच ड्रॉ करून घेतो. त्याला माझे 2 इनपुट, त्याच्यापासून मी कॉमन इनपुट लाईन एक काढणार आहे, जी की त्या लाईनला मी म्हणणार बी. इथं मला मिळालं ए कॉम्प्लिमेंट, याचा आउटपुट मिळालं बी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. आता हे दोन्ही मी काय करतो, पुन्हा एका तिसऱ्या नॉर गेटला कनेक्ट करतो. तिसरं नॉर गेट माझं मी या पद्धतीने ड्रॉ करतो. इथं मला फायनल आउटपुट काय मिळेल, y इक्वल्स टू ए कॉम्प्लिमेंट फर्स्ट इनपुट, सेकंड इनपुट इज माय बी कॉम्प्लिमेंट ड्यू टू ऑर प्लस साइन अँड ड्यू टू बबल दिस. आता हे बरोबर मला ऍड गेटचं आउटपुट ए डॉट बी मिळतं का ते मी बघतो. आता पुन्हा आपल्याला डी मॉर्गन्स थेरम माहिती आहे, त्याच्यामध्ये आपण काय करू, हा जो काय ए कॉम्प्लिमेंट आहे, लेट ए कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू सी अँड बी कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू डी, हे मी पुट करतो. मग हे मी काय लिहिणार, सी प्लस डी होल कॉम्प्लिमेंट. According to De Morgan's theorem, this can be written as C complement dot D complement. Now, what will be the value of C? Put that value in this equation, that is A complement, this as it is. What is the value of D? That is B complement, this complement as it is. That's equals to my A dot B. म्हणजे हे जे काय मला आउटपुट मिळालं, this output is equivalent to my A dot B. क्लिअर. तर अशा प्रकारे मला अँड गेट नॉर गेट पासून बिल्डअप करण्यासाठी 1, 2 आणि 3 नॉर गेट लागतात. क्लिअर. आता मला 3 नॉर गेट पासून मग या पद्धतीने 3 नॉर गेट जेव्हा मी कन्स्ट्रक्ट करतो, बिल्डअप करतो, तेव्हा मला अँड गेट मिळतं. आता मला जर का नॅन्ड गेट पाहिजे असेल, नॅन्ड गेटचं बुलियन इक्वेशन काय आहे, याचा कॉम्प्लिमेंट. दिस इज द आउटपुट ऑफ माय नॅन्ड गेट. सो कॉम्प्लिमेंट इज नथिंग बट माय 1 नॉट गेट. हे नॉट गेट मी याच्या आउटपुटला जर का जोडलं, हे माझं आउटपुट आहे, मी पुढे नेलं, याला जर का मी एक नॉट गेट जर का नॉर गेट म्हणून वापरलं, हे मी वापरलं नॉर गेट, जे की तिसऱ्या नंतर चौथा असेल.
म्हणजे हे आउटपुट याला चाललंय, हे आउटपुट मला काय मिळालं, ए डॉट बी, हे मला आउटपुट मिळालेलं आहे. हे मी खालचं आता आधी आपण एक्सप्लेन केलं, पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे ते मी कट करतो. दिस कॅन बी रिटर्न ॲज सिम्पली दिस. म्हणून काय होईल आता आपल्याला, हे इनपुट मिळालं याला, ठीक आहे. याला इनपुट काय आहे, ए डॉट बी. ए डॉट बी इनपुट आहे, ते आउटपुटला या गेटचं, हे गेट नॉट गेट म्हणून कार्य करत आहे. दिस गेट वर्क्स ॲज अ नॉट गेट फॉर दिस इनपुट. सो देअरफॉर इट्स आउटपुट विल बी y equals to input as it is a dot b. Due to not get, I have got its complement. So this gate is our fourth NOR gate, whose input will be the output of this AND gate. AND gate outputs due to this NOT gate will be converted into complement. So AND's complement is my NAND. AND's output मी जे काय आहे ते AND's आउटपुट या नॉट गेटला दिल्यामुळे मला इथे मिळालं बबल, आणि मला आउटपुट हे मिळालं. म्हणजेच मला AND गेट आता माझं तयार झालं NAND गेट. म्हणजे चौथं मी डिराइव्ड गेट NAND गेट सुद्धा नॉर गेट पासून तयार केलं, ज्याला की मला लागणार आहे 4 नॉर गेट. 4 नॉर गेट वापरून मी NAND गेट सुद्धा कन्स्ट्रक्ट करू शकतो. क्लियर? सो इन दिस वे, फॉर NOT गेट आय हॅव रिक्वायर्ड 1 नॉर गेट, फॉर OR 2 नॉर गेट्स, फॉर AND 1, 2, 3 नॉर गेट, and for NAND gate 1, 2, 3 and 4 NOR gates are required. Clear? तर अशा प्रकारे आपण बेसिक गेट by means of NOR and NAND gate can be constructed. Clear? So in this way, universal gate or basic building block gates are completed. If you have any doubt, then write me or comment me on the comment box. Okay, student? Thank you.